आमची नवरी रेडी झाले. आज आहे आपली हल्दी. बघू शकता ग्लो. नवरीवरच आमच्या ओरडतात सगळी. बाबा आणि 2 अगरबत्त्या लावून गोविंदाय नमः. सोळा पाणी खाली. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. सोमपंचमेकदन्तं कपिलोकचकर्णकः. तिरण कालवा आणून दे परत माहिती मेरा नहीं निकाला. इथे डोक्यात आठवण सर्वांनी बघा. दोघांचा फोटो एक साथ बघा. तुम्ही हात लावा ना त्याला. सो माझा मेकअप डन झालाय आणि मी आलेली डोंबिवलीला. ऑब्व्हियसली तुम्हाला मी जसं मागच्या ब्लॉगमध्ये बोलली आपली प्राजक्ता ताई सगळे लुक करणार आहे. तर आज आहे हल्दी आणि सकाळी हल्दी लागली. अजून मला असं वाटतं नवऱ्याकडच्या हल्दी घेऊन आलेले नाही आहेत. तर माझा मेकअप रेडी झाला आहे. माझी हेअरस्टाईल चालली आहे आणि हेअरस्टाईल करते आपला अमोल दादा. आणि पूर्ण लुक मी दाखवते रेडी झाल्यावरती. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आज तो मजा येंगे. त्या वर्षी ताई आज अपूर्वा फुल फॉर्म मध्ये आहे हळदीच्या. फुल लग्न मी मनावर घेतले बाई. कोणी घेऊन नाही मी मनावर घेतले. नवरीने तरी घेतलं की नाही काय माहिती नाही पण अपूर्वाने नक्कीच घेतलेलं आहे. येस. आणि आज रात्री आमची वेगळी थीम आहे. सेजानी प्रत्येक फंक्शनला वेगवेगळी थीम ठेवले. तशी आमची वेगळी थीम आहे आज रात्री. आता नॉर्मल आपल्या हल्दीवाला आणि आज रात्री वेगळी थीम आहे. सी मी आता नाही सांगणार. ब्लॉग कंटिन्यू करा. लास्टला समजेल तुम्हाला. चला हे पोराकडचे आलेत पोरीला उष्टी हळद घेऊन आणि उष्टी हळद लावून झाले. नारळ दिले 3. सो गाईज आमचं फोटोशूट वगैरे करून झालंय. आणि यू नो वॉट, आम्ही सेजाला हळदीच नाही लावली. कारण का सेजानी फक्त सकाळी हळदी लावली. पण तेव्हा मी होती. आमच्यापेक्षा सेजालाच टाइम नाहीये. मी होती. मी थोडस एकदम लावलं. मी ते हे पण काय बोललं त्याला उखळीवर तांदूळ पण कुटलेत. तांदूळ नाही कुठं हळद गहू वगैरे मिक्स होतं सगळं. जे पण काय होतं ते सगळं मिक्स होतं. हो सुपाऱ्या बिपाऱ्या असू देत. कामं केली म्हणजे अपूर्वानी करायची. आम्ही नाही अपूर्वानी कामं केली. आणि माझा लुक कसा आहे बघा. मानाच्या करवल्या ना फुकटचा नाव पत्रिकेत तुमचा दिलाय. मी स्टार्टिंग पासून हजर आहे. मी तर पत्रिकाच नाही मला भेटली अजून. काय पण असू दे. जेवढा मला सेजलनी नाही ऐकवलं ना तेवढं मला अपूर्वा ऐकून दाखवत. येस. माझं नाव तर बघायला पण नाही भेटलं मला कुठे. पत्रिकाच नाही. माझ्या नाव तुझं नाव आहे लगेच. आणि तिच्या सेजल माझं नाव टाकलं मी बघ. ओके. सो तिकडे सेजा फोटोशूट. आणि सेजाला पण लिटरली टाइम नाही आहे फोटो काढायला. पण आज ती करते जरा फोटोशूट. कारण का आणि आता तिला देव खेळवायला जायचे आहेत. तर मी मला नाही वाटत पुढचा लुक म्हणजे दाखवीन तिकडे. कारण का आम्हाला पण चेंजिंगला जायचं आहे. बिकॉज दुसरी थीम वेगळी आहे. ती आम्हाला नंतर सांगू लगेच मेकअप चेंज केल्यावरती. सो फक्त फोटोज आणि रील बघत राहा. इंस्टाला लवकर जा. जेव्हा टाइम नाही लगेच पळाली ती बाय.
आणि आता आम्ही चाललोय सेकंड लुक करायला. लेट्स गो गाईज. आमचा रोहन दादा आलेला आणि आज आमच्या रोहन दादाचा ऑर्केस्ट्रा लावलाय सेजानी. तयारी चालू आहे इकडं. दादा हालत गाजवायची ना फुल. पैसे आणलेत ना तुलाच पैसे लावीन मी तुझ्यावरच फुल. बघ आज मी 100% पैसे उडवले. हे बघा आमच्या सेजाचा बॅनर आलाय. फायनली परत एकदा मी आलेली आहे स्टुडिओवरती प्राजक्ताईच्या. आणि हा लुक आता मी रिमूव्ह करते. आणि मी मगाशी मेकअप केलेला उन्हातनं काळी कुळकुळीत वगैरे सगळं झाली, पण माझा मेकअप काय उतरला नाही. काल पण तुम्ही बघितला असाल मी नाचली पण बेस काय हल्ला नाही. आज पण बेस आला नाही. आमचा बेस कडक असतो. सो आता इथे गौरी पण आली आहे माझ्यासोबत आणि तिचा लुक करणार आहे अमोल दादा. त्याचा पण आयडी मी देईलच ऑब्विसली आणि माझ्या इन्स्टाला. हो तर आता लगेच सेकंड लुक चेंज आहे. तर अजिबात टाइम आमच्याकडे लवकर. तर लुक वरून तुम्हाला समजलंच असेल की आजची थीम आहे वडक्कम. साऊथ इंडियन वडक्कम साऊथ इंडियनला बोलतात ना. सो आजची थीम आहे साऊथ इंडियन. आज आहे हल्दी. आज फुल नाचणार आहोत आम्ही. आणि माझा लुक कसा झालाय हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इथे मी ताईचा आयडी मेन्शन करीन. सो कुणालाही तुम्हाला ऑर्डर्स द्यायच्या असतील लग्नाच्या तर लवकर जाऊन बुक करा. कारण का तुम्ही बघू शकता किती भारी मेकअप केलाय ताईने माझा. आणि इकडे आपली गौरी रेडी होते. आणि लक बाय चान्स आणि कॉन्फिडन्सली आमच्या दोघींचा आउटफिट सेम झालाय. सो गौरी गौरीचे मेकअप कम्प्लीट झालाय. आणि मेकअप केलाय आमच्या अमोल मेकअप आर्टिस्ट. सो ह्याचं पण आयडी मी इकडे मेन्शन करीन. सो त्याला पण फॉलो करा. आणि खूप छान मेकअप करतात आमचे दादा. ते तुम्ही बघालच. गौरीचा मेकअप मी दाखवते नंतर. अशी बोलते जशी का तुला मराठी येत नाही, साऊथ इंडियन येते आणि तू ट्राय करतेस. नाही ऍक्च्युली माझा आवाज गेलाय. माझा आवाज बसलाय. मला नाकातनं श्वास घ्यायला जमत नाहीये. तर लुक ॲट दिस. ओ माय गॉड. क्लोज युअर आईज बेब्स. ओहो. आणि गौरीला साऊथ इंडियन लुक सूट होतात. हा गौरीची हेअरस्टाईल मी दाखवते. फुल जुगाडू हेअरस्टाईल केले. फुल जुगाडू हेअरस्टाईल पण एक नंबर झाली. एक नंबर. मला पण बघायचं. जाऊ दे निघालं तर ती काढून टाकेन. आम्ही आम्हाला येडं केलं दोघांनी. फुल कुठली लँग्वेज बोलतो आपण? तमिळ मिरी आता. हिंदी तमिळ इल्ले. हिंदी तमिळ मराठी. मी तुला काय बोललो ते रिपीट कर ना मग. कर ना. वो मेरे को बोला कि तुम्हारा गजरा है ना. नहीं वो आगरी गली थोड़ी सी. तुम्हारा वो जो बाल में लगा है मैंने वो गिर जाएगा. तमिळ इल्ले. हिंदी मेरी अदा. चलो गाईज व्हेरी लेट्स. आणि आम्ही चाललोय ट्रेननी ब्रो. वी आर गोइंग टू ट्रेन दिवा. भाई जर कोणाची किंमत असेल ना तर ट्रेनने जाऊन दाखवा असा फुल लुक करून. काही नाही हिला जायचंय ट्रेन म्हणून ती तुम्हाला. कारण का ओला एवढी फिरवून जाणार अशी लांब नांदिवली बिंदिवली दातिवली बित्तवली सगळी गाव घेत जाणार. त्यापेक्षा आम्ही कोपर स्टेशन सोडून डायरेक्ट दिव्याला पोहोचतो की नाही. ओलाने गेला म्हणजे ते लग्न तर लागलंच. ब्रो इट्स हल्दी. हल्दीचा पण प्रश्न नाही. जर लग्न उद्या आत असतं ना तर कधीच नसतं लागला. हा समजे आमच्या दिव्याचा फाटक रास मोठा आहे. तो 1.5 तासाचा 1/2 तासाचा फाटकच लागतं. तमिळ तेरी अदा. आय एम हिंदी. लेट्स गो. हिंदी. चलो गाईज आम्ही स्टेशनला आलो.
आणि खूप घाण लाज वाटते अक्षरशः. लोक आमच्याकडे बघतायत आणि आम्ही अशी स्कार्फ घेतले तोंडावर आणि पाठून यशू येते आणि तिच्यासाठी आम्हाला इथे थांबायला लागते. नाही तर आता जस्ट आमच्या पुढ्यातून एक ट्रेन गेली. खूप बेकार. काय करणार, दिव्याला आम्ही बोलाने नाही जाऊ शकत गाईज. बघा यशू पण आली आता आणि तिला बघून आमच्या दोघींचं काय स्कार्फ काढायचा कॉन्फिडन्स आला. मी तर घातलंच नव्हतं. मस्त दिसतंय एकदम भारी. तिने टिक्का वरती लावलाय, तो खाली असतो सफेद कलरचा टिक्का. जाऊ दे, आम्ही त्याला पहिले मान दिला. आम्ही अर्धे साऊथ इंडियन, आम्ही उलटे साऊथ इंडियन. पहिलं मराठी वरती मान दिलाय, मग टिकले. बरं चला. मान अरे दिला तिने. ऐक ऐक जाऊ सोड. हल्दी संपल्या तिकडं. काय कचरा काढायला जातोय का तिथल्या. आणि इथं यशूची मम्मी पण आहे. काकी पण साऊथ इंडियन लुक करून आलाय तो. बघ लगेच कोपर आला का नाही. आता लगेच दिवा. किती मस्त. आता आम्ही जेवायला येतोय. जेवायला घेऊया दालमुंडी. भावा दालमुंडी. चला आता आम्ही घेतलाय जेवायला. आणि बघा कोण भेटलाय. भाई भाई तुम्ही आज लुक चेंज केलाय तुझा. सगळी तेच बोलतात. बारीक झालो. तो प्रयागराज जाऊन पाप धुवून आला म्हणून. आणि बॅग देऊन नाही टाकलीस का मुलाला. दिली ना दिदी तुला. कॉल नीता पाटील फॉर फर्दर इन्फॉर्मेशन. ऐकलंच काय. अजून कोण आलाय. आणि इकडे आहेत आमच्या मम्मी. आम्ही खूप दिवसांनी भेटलोय. मम्मी आणि मी जाम दिवसांनी भेटलोय. झाकून ठेवलंय. आनावानं काय बोलतात. रोयाला काय बोलतात तुमच्याकडं. आमच्याकडे आनावानं बोलतात. दिवे साईडला, दिवा डोंबिवली साईडला. तुमच्या रोयाला काय बोलतात. कोपर खाण्याला काय बोलतात. करा लगीन करा मग माहित पडेल. मग इकडे बघ 2-2, 3-3 केलेत. अटेंड लग्न. अटेंड काहीच कोणी असेल तर हिला बघा. आमच्या पोरीचा लगीन करायचं आहे. पोरगी अशी आहे.
शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बोला. काय बोलू काय? मी मगाशी तुम्हाला नाश्ता घेतलाय. आता आहे. आता बोला. नाही ही माझी विधी, ही माझी ही आमची अपूर्वा, हा. ही ब्लॉगर आहे चांगली. ब्लॉगर माझे ब्लॉग बघता ना. हो बघतो. शेअर खूप पण आवडतात करायचे. मला. शेअर पण करा. शेअर करणार, follow लाईक करणार. आणि काय सबस्क्राईब करणार. चालेल. आता लग्न झाला सेजाचा. नाही झाला अजून. उद्या लग्न आहे. या झाला सगळ्यांनी. आता. मग आम्ही येतोच. अपूर्वाच्या लग्नाला येऊ. हा बघा ब्लॉग मध्ये लाईव्ह आहे. जर लग्नाला नाही आलात मग 100% बोलवणार. आम्हाला ट्रेन फुकट आहे. आम्ही येणार. बघा आणि ते पण एसी मध्ये. चालेल. या फर्स्ट क्लासची तिकीट काढा. फर्स्ट क्लासची डायरेक्ट. चला सेजा बाय. आम्ही चाललो. भेटू उद्या. आवाज गेला आहे ओढून ओढून. हे बघ आवाज बघ. कुठे चालले? आम्ही चाललो कोपरी खैरनीला. कशाला? आमचा घर आवरा मोठा आहे, इथंच राहा. तुमच्या घरात जागा नाही झोपायला. आमचं एक बेडरूम खाली झाले. आमचं एक बेडरूम खाली झाले आता. सकाळी लवकर उठायला लागते त्या सांगता. हा म्हणून चालली तुझं. सुखाने झोपायचा. उद्या नांदवायला येणार नाही मी. डायरेक्ट लग्नाला. उद्यासाठी